विषयावर बोलणार आहे। तो विषय आहे सर रतनजी टाटा। सो रतनजी टाटांचं बर्थ हे 20 डिसेंबर 1937ला असतो आणि आज त्यांची पहिली जयंती आहे। आता जयंती म्हणजे काय? जेव्हा एक माणसाची डेथ होती त्याच्यानंतर त्याची जी बर्थडे असती त्याला आपण बोलतो जयंती। तर मग रतनजी टाटा जयंती आहे आणि ते त्यांच्या बिझनेसमध्ये खूप सक्सेसफुल झालेले आहेत आणि त्यांनी खूप साऱ्या कंपनीज सुद्धा उभारल्या आहेत। आणि अजून एक बोलायचं झालं तर त्यांनी कॅन्सरचे जे पेशंट्स आहेत त्यांना बरं करण्यासाठी खूप सारे हॉस्पिटल्स ठेवलेले आहेत आणि त्यांनी एकदा एका मिडल क्लास फॅमिलीला बघून एक विचार मनात आणला की आपण सगळ्या मिडल क्लास फॅमिलीसाठी एक कार उभारू। तर ती कुठली कार? ती आहे नॅनो। कोरोनामध्ये सुद्धा देशासाठी खूप चांगली मदत केली त्यामुळेच एवढं सगळं करून सुद्धा त्यांनी अजून खूप काय सोशल वर्क केलेलंच आहे। सो त्याच्यासाठी आम्हा सगळ्यांना वाटतं की त्यांना भारतरत्न पुरस्कार भेटावा। आम्ही पिंपरी चिंचवडकरांनी एक मोहीम राबवली आहे, ती मोहीम आहे सिग्नेचर कॅम्पेन। तुम्ही त्याच्यात सगळ्यांनी भाग घ्या। थँक्यू। शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल। थँक्यू। आज रतनजी टाटा यांची जयंती, पहिली जयंती। रतनजी टाटा हे जर बघायला गेलं तर हे पिंपरी चिंचवडचे नाही तर भारताचे शिल्पकार। रतनजी टाटा यांनी भारतासाठी सर्वात मोठं योगदान जर कोणाचं असेल तर रतनजी टाटा यांची, आणि त्यांची जयंती होत आहे हे दुर्भाग्य पिंपरी चिंचवडकरांसाठी। पिंपरी चिंचवडकरांसाठी रतनजी टाटांनी सर्वात मोठा वाटा असेल तर तो रतनजी टाटा यांचा। आम्ही एक स्वाक्षरी मोहीम चालू केली जेणेकरून रतनजी टाटा यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा, याची एक स्वाक्षरी मोहीम चालू केली। त्याच्यात मला असं वाटतं की पूर्ण जनतेने आम्हाला पूर्ण प्रतिसाद द्यावा, चांगला प्रतिसाद द्यावा, हीच विनंती। जय हिंद, जय महाराष्ट्र। फोटो असायला पाहिजेत लोकांकडे, तर म्हणून मग पहिली संकल्पना अशी आली की आपण फोटो वाटप करावे आणि फोटो वाटप करून लोकांच्या घराघरापर्यंत फोटो पोचले तर ते जयंती साजरी करते, असा हा पहिला मुद्दा होता। त्याच्यानंतर मग आम्ही त्याच्याबरोबरच त्यांना रतन टाटांना भारतरत्न अवॉर्डसाठी एवढ्या वर्षापासून हा विषय थांबलेला आहे। तर आपण एक पिंपरी चिंचवडकर म्हणून, टीम पिंपरी चिंचवड, याच्यातला कुठलाही राजकारणाचा भाग नाही, फक्त टीम पिंपरी चिंचवडकर म्हणून आपण या गोष्टीमध्ये सगळ्यांनी सहभाग द्यावा। तर मग कसा द्यावा? तर सह्यांची मोहीम करावी, ईमेलची मोहीम करावी म्हटले, आपण मेसेजेसची मोहीम करू, पण जी पेपरवरती सही करण्याची आणि त्याच्यावरती आपण पारंपरिक रीतीने कसं ॲप्लिकेशन करतो तसं आपण करण्याचं एक त्याच्यामध्ये आपलेपणा वाटतो, तसा तो ईमेल करण्यामध्ये आणि व्हॉट्सअप करण्यामध्ये नाही वाटत। तर तसा एक आपलेपणा म्हणून सगळ्यांनी त्याच्यावरती सह्या कराव्या आणि जेवढ्यात जास्तीत जास्त होऊ शकेल तेवढ्या आपण त्यांना पत्र आपलं पाठवूया की त्यांना रतन टाटांना अवॉर्ड द्यावाच लागेल। आणि याच्यामध्ये पिंपरी चिंचवडची सर्वात मोठा वाटा आहे, त्यांना ज्या दिवशी रतन टाटांना भारतरत्न मिळेल तर पिंपरी चिंचवडचा सर्वात मोठा वाटा त्याच्यामध्ये दिसला पाहिजे, अशी मी तुम्हाला सगळ्यांना ग्वाही करतो। दोन शब्द थांबवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।